दर्शनाला आहे त्यामध्ये कॉइन टाकतात. मागते मी आता मंगळ मूर्ती. लाडू घ्यायला आलेत आमचे सन्माननीय तनिष. गाईज कृष्णेश्वर. चला दर्शनाला चला गाईज. चला यायचे का? मला भांडणं बघायला जाम मजा आवडतात. मी नशा करते, मला असं वाटते नशा बनवू व्लॉग बनवू. हॅलो गाईज, आम्ही चाललोय देवदर्शनासाठी विथ फॅमिली. तर आम्ही कुठे कुठे चाललोय हे तुम्हाला नक्कीच दाखवू. ट्रिपला आणि नारळ फोडलेला आहे जयेश दादानी. एक हॅपी सुखाची ट्रिप जाऊ. सो गाईज आम्ही दानफाट्याला आता CNG फुल करून घेतोय आणि तुम्हाला तो दाखवते आमच्यासोबत कोण कोण. आमची मम्मी, महेश, वंसिका, जयमावशी आणि जाशू. बोला काहीतरी. आता आम्ही पहिला स्टॉप इथं कर्जतला घेतलाय कारण की आमची अजून माणसं यायची बाकी आहेत. त्यांची वाट बघतपर्यंत आम्ही मस्त तिथं फोटो काढतोय. गाईज किती सुंदर जागा आहे. ही आमची मम्मी. हॅलो गाईज, आता आम्ही आमचा प्रवास सुरू केला आहे आणि आमचा पहिला स्टॉप असणार आहे लेण्याद्री. आता इथून आम्ही असा व्ह्यू बघत बघत चाललो आहे घाटात आणि खूप सुंदर व्ह्यू आहेत. लेण्याद्रीचा बाप्पा म्हणजे हा आपला बाप्पा बसलाय लेण्यांमध्ये. ते मस्तपैकी आता आमचा नाश्ता चालू आहे. पनीरची भाजी, मटकीची भाजी, आप्पे, इडली, भाकऱ्या सगळं आहे. हे आमचे मामा ऋतू आणि आमच्या गाड्या ज्याच्यात आम्ही ट्रॅव्हल करतो. ही एक्स्टर आहे. ही टिगा, हा आमचा मामा आणि ती ऑरा. इथे आम्ही सध्या खाण्यापिण्यासाठी स्टॉप घेतलाय. तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. वाव. आम्ही लेण्याद्रीच्या गणपतीची चढाई करतोय. चला आम्ही चाललो आता वरती देवळात. लेण्याद्री म्हणजे निसर्ग सौंदर्य आणि शांत वातावरण जे भाविकांना आकर्षित करतं. आम्ही आता लेण्याद्रीच्या मंदिरावर आहोत, वरती चढलोय. हे आहे मंदिर आणि लेण्या. सो ब्युटिफुल व्ह्यू. बघा किती सुंदर व्ह्यू आहे. ती सगळ्या पायऱ्या आहेत आणि आमची फॅमिली अजून येते. आणि आमचा मामा बघा, तिचं दमत आलाय मामा आमचा. आणि भाच्या आणि भाची सगळे भाची परिवार. हा आम्ही सगळा भाची परिवार आहे. हा भाचा भाची परिवार. आता आम्ही वरती चढून आलो. खूप दम लागलाय. सो आता आम्ही दर्शनाला जाऊ. ते मी तुम्हाला दाखवलंच. आणि ती आमची फॅमिली आहे. कॉइन टाकताय. लेण्याद्री हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अष्टविनायकांपैकी एक प्रसिद्ध गिरिजात्मजाचं मंदिर आहे. याच ठिकाणी आपला बाप्पा म्हणजेच पार्वती नंदन हा मोठा झाला आणि इथेच पार्वती मातेने कठोर तप करून गणेशाची प्राप्ती केली होती. म्हणून ह्याला गिरिजात्मज असे सुद्धा म्हणतात. तसेच लेण्याद्री हे ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. आता आम्ही चाललोय लेण्याद्रीवरशी ओझरला. ओझरचा गणपती. चलो हम जाते हैं ओझर को. सो आता आम्ही इकडचं दर्शन घेतला. मस्त प्रसाद वगैरे. आता आमचा नेक्स्ट स्टॉप आहे ओझर. आम्ही आता दर्शनाला चाललोय. फॅमिली देवदर्शन. गाईज मावशी
मम्मी, तनीश, शाशू, जमू. ओझर या ठिकाणी आपल्या बाप्पाने विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा पराभव केला म्हणून या ठिकाणाला विघ्नेश्वर असे म्हणतात. मंगळ मूर्ती. आम्ही इथे प्रसाद खायला आलोय पूर्ण फॅमिली. आम्ही इथे प्रसाद वगैरे घेऊ आणि नंतर आमची फॅमिली आम्ही आता इथे प्रसाद खायला आलोय. महाप्रसाद. मावशी हा पेड महाप्रसाद आहे. आता इथे महाप्रसाद घेतोय आणि महाप्रसादामध्ये आम्हाला शिरा आणि आमटी भात भेटलाय. मामा आणि आमची आई, गंद्रे दादा, हे आमचा जयेश दादा, हा आमचा तनीश. सगळे महाप्रसादला बसलेत. हा आमचा मै, जमू, जाशू, शाऊ, वंशू, जया मावशी, निकिता मावशी आणि आमची मम्मी. महाप्रसाद घेतोय आम्ही इथे. ओझरमध्ये होतो आम्ही आणि ओझर नंतर आम्ही चाललोय कानिफनाथ. गाईज आता आम्ही 3 तासाचा आता आम्हाला गाडीमध्येच राहायचं आहे. प्रवास करायचा 3 तासाचा प्रवास आहे. कानिफनाथला जायचं आहे. हाय कर येडे. हाय भूत. हाय गाईज 3 तासाचा प्रवास. आता हा आमचा नेक्स्ट स्टॉप आहे कानिफनाथ मढी. सो आता मी तुम्हाला दाखवतो दर्शन वगैरे. ॲक्च्युली असं झालं की आमची अर्धी फॅमिली पुढे होती आणि त्यांचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही मागे होतो कारण की आमच्या गाडीला भरपूर CNG लागतं आहे. त्यामुळे आम्ही थोडे मागे राहिलो. बाकी सगळे आता खाली दर्शन घेऊन खरेदी करतात आणि आम्ही सगळं दर्शनाला. त्यामुळे आम्ही आता थोडीच नको आहोत. जास्त स्ट्रेस झाला. हा सगळा मंदिर परिसर आहे आणि इथे इच्छा बघा माझा भाऊ आणि असं म्हणतात की इथे एका वर्षात आम्हाला दर्शनाला बडी कानिफनाथ. हे आहे नवनाथांपैकी कानिफनाथांचं मंदिर. आमची मम्मी हळूहळू चालते. ती आमची मावशी आणि माझे भाऊ. फॅमिली जी खूप पुढे निघून गेली ते पण दर्शन घेत आहेत. येथे कानिफनाथांनी घोर तपश्चर्या करून आध्यात्मिक शक्ती प्राप्त केली व ते लोकांना गावोगावी फिरून चांगले उपदेश देत होते. तसेच त्यांचे दुःख दूर करत होते. आजपर्यंत त्यांच्या चमत्कारांच्या कथा प्रचलित आहेत. महाराजांचे जीवन हे अध्यात्म, सेवा, श्रद्धा यांचे प्रेरणादायी उदाहरण मानले. मंदिर परिसर आहे आणि इथे इच्छा मागून धागा बांधतात आणि असे म्हणतात की इथे मागितलेल्या इच्छा एका वर्षात नक्कीच पूर्ण होतात. गाईज आता आम्ही आलो शनी शिंगणापूरला. सो आम्ही शिर्डीला न जाता पहिली शनी शिंगणापूरला आलो तर शनिवारी खूप चांगलं दर्शन होईल आणि नंतर आम्ही जाणार आहोत शिर्डीला वस्ती. माझे सिस्टर्स आणि आता आम्ही चालले. आम्ही खूप जास्त कंटाळलो आहे कारण की कुठेच CNG मिळत नाही आहे. पंप असतात पण तिथे CNG अवेलेबल नसते. त्याच्यामुळे आम्हाला खूप लेट झालं आहे. आम्ही इथे काहीतरी 7 वाजता आलो पण आम्हाला CNGमुळे आज म्हणजे खूप जास्त टाईम लागला आणि आम्ही सगळे थकलो आहे अक्षरशः. आणि तुम्हाला काहीतरी दाखवायचं आम्हाला देवाचं दर्शन. आम्ही आता पाय वॉश केले आणि आता आम्ही चालले मंदिरात दर्शनाला. हे शनी मंदिर आहे आणि तिथे आणि इथे तेल चढवत आहे. जर तुम्हाला स्वतःहून तेल चढवायचं असेल तर 500 रुपये भरून या लाईनीला लागा आणि जर नसेल भरायचं तर तिथे जाळीमध्ये तेल टाका. आता आमचे घरचे मामा, मम्मी आणि सागर मामा तेल चढवतील.
तर फ्रेंड्स आज आहे देवदर्शनाचा दुसरा दिवस. तर आज आम्ही म्हणजे काल आम्ही गेलो शिर्डीला आलो, आम्ही मस्ती केली. तर आता आम्ही चाललो शिर्डीला साईबाबाचं दर्शन घ्यायला. चला जाऊ. गाईज आता आम्ही आहोत शिर्डीमध्ये आणि आंघोळ झाली, महेश रेडी झाला, मावशी तयारी करते आणि आमचं ऋतू बघा, ही आमची मम्मी पण मस्त रेडी झाले. जम्मू आमची जम्मू पण मस्त रेडी झाले. आमची जाशू, शाहू आणि वंशू. मावशी तयारी करा आता लवकर. आता आम्ही सगळे चालू शिर्डीला दर्शनाला. चला 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 चला. जय आई, जम्मू, जाशू, मावशी, चला 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 दर्शनाला चला. आमचा महेश मस्तपैकी रेडी झालाय बघा, एस्थेटिक. आमचा जयेश दादा तयारी करते अजून. आणि तनिष तर बाबा एकदम हिरो दिसते. तनू गाईज आता आम्ही आहोत शिर्डीमध्ये आणि आता आम्ही नाश्ता करू आणि मग दर्शनाला जाऊ. गाईज आता आम्ही खूप सुंदर ठिकाणी नाश्ता करतोय मस्तपैकी. बघा कसं छान वातावरण आहे आणि आमची फॅमिली बोल मस्तपैकी. इथं मिसळ आणि मेंदूवडे, पोहे नाश्ता चालू आहे आमचा. आज आहे आमच्या मामाचा बर्थडे. आम्ही इथे पेट्रोल भरायला थांबवले, सॉरी CNG. ह्या आमच्या गाड्या आणि आमची माणसं. अशी कर होती घेतलाच नाही. तिला घे ना. टेक टू, ये आई. टेक टू, रेडी. हा चलो किधर जाना है? कुठे चाललोय? ती इंट्रो आहे ती. आया कुठे चाललो आता? गाईज कृष्णेश्वर. एक दुसरा आया कुठे चाललो? आई बोल. कुठे? हा आमचा दादा आहे. एवढा चांगला दादा आहे ना, पण तो जाम रोस्ट करत असतो सगळ्यांना आणि दादाशिवाय मजाच नाहीत कुठं. आणि आमचं तनिष जेवढं साधा बोलत दिसतं तेवढं साधा आहे बिचारा. गाईज आता आम्ही चाललो घृणेश्वरला दर्शन घेण्यासाठी. चला. गाईज काही देवस्थानांवर कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला शूट करता येत नाही. त्यामुळे जेवढ्या होतील तेवढ्या मी क्लिप्स तुम्हाला नक्कीच दाखवीन आणि माहितीसुद्धा सांगेन. जसं की शिर्डी इथे कॅमेरा अलाउड नाही आहे. पण आता आम्ही घेतो आहे कृष्णेश्वराचं दर्शन. गाईज आता आम्ही इथे लाईनला आहोत आणि ही गर्दी. ही आमची वंशिका, मम्मी आणि आई. ही आमची आरती फॅमिली आणि आरती अजून पाठीमागे तिकडे लाईनमध्ये. ऋतूच्या हर 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 हर. कृष्णेश्वर हे देवस्थान भगवान शिवांचे 12वे व अंतिम देवस्थान मानले जाते. फार वर्षापूर्वी कृष्णा नावाची एक स्त्री होती. ती भगवान शिवांची परमभक्त होती. ती दररोज 101 शिवलिंगे बनवून त्यांची पूजा करत असे आणि नंतर ती पाण्यात विसर्जित करत असे. तिच्या भक्तीमुळे सर्वजण तिचे कौतुक करत. एकदा काय झाले तर कृष्णाच्या मुलावर संकट आले. तरीही कृष्णाने आपली श्रद्धा व शिवभक्ती सोडली नाही. तिच्या अढळ विश्वासाने भगवान शिव प्रसन्न होऊन तिच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी तिच्या मुलाला जीवनदान दिले. तिच्या भक्तीचा गौरव करण्यासाठी भगवान शिवांनी इथे ज्योतिर्लिंग स्वरूपात कृष्णाच्या नावावरून या ज्योतिर्लिंगाला कृष्णेश्वर असे नाव पडले. आता आम्ही इथं जेवायला थांबले. आम्ही जेवलो. आता मम्मी आणि जास्त शेवटची जेवायची बाकी आहे आणि अर्धी माणसं तर घरी पण चालली. कारण आमचं झालं ना, आता संपलं देवदर्शनाचं. संपला आता. दाखवते मी तुम्हाला धाबा. मम्मी आमचं सर्वांचं जेवण झालंय आणि जास्त काकी आम्हाला गरम गरम भाकऱ्या करून देते. ब्लॉगर काय? हो. काय आयडी काय? जाशवंशी ब्लॉग्स. इंस्टाला पण अपलोड करते? नाही. यूट्यूब. चुलीवर भाकऱ्या बनवतात. दाखव तुझे माझे ब्लॉग.
गाईज आमच्या 2 दिवसाच्या कॉन्स्टंट प्रवासानंतर आम्ही हा व्लॉग आता एंड करतोय. आम्ही मध्ये मध्ये तुम्हाला क्लिप्स दाखवले नाही जेव्हा आम्ही घरी परतत होतो किंवा कुठे ट्रॅव्हल करत होतो, कारण की गाडीमध्ये तशी आम्हाला वाईब नव्हती शूट करण्यासारखी. ओके, आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू आहे आणि आम्ही 2.5 तासामध्ये घरी पोहोचू. ही आमची फॅमिली. खूप वेळ लागणार आहे, खूप वेळ लागणार आहे. खूप वेळ लागणार आहे. 1 वाजता कर्जतला पोहोचू आम्ही आणि खूप छान हप्त्याला प्रवास कधी होता, पोहोचू. खूप छान प्रवास होता, खूप चांगली ट्रिप होती, खूप एन्जॉय केला आम्ही. पण आता आम्ही घरी परतत आहोत. आमच्या डोळ्यावर तुम्हाला झोप आणि खूप जास्त स्ट्रेस दिसत असेल. आणि आम्हाला वाटत पण नाही डबल घरी जावा. येस, आम्ही इथे थांबलोय. प्लॅन तिरुपती बालाजी ट्रिप. सो तेव्हा पण भेटू ना. बाय गाईज. भांडणं बघायला जाम मजा आवडतात. तर आमच्या दादाला मी एवढं ट्रिपचा भांडणं रिव्ह्यू होतं. द्यायला सांगितलंय. देवाला मी बोललो मला भांडणं बघायला आवडतं. तर देवाने एवढं भांडणं आमच्या फॅमिलीचं दिलं की म्हणजे तो देव बोलते तू बघ आता किती भांडणं होतं. जाम मजा येते, मी एन्जॉय करतो आता. माय अरे बाय. पण जायला. आपल्या ट्रिपचा रिव्ह्यू दे. आता ते चांगली शॉर्ट. तिथं आहेत बघ मम्मी सगळी. एवढा शॉर्ट रिव्ह्यू कोणी नव्हतं दिला आयुष्यात. बरं, तुला कसं वाटलं? मला खूप मजा वाटली. अगं नको ना मला. आमची फॅमिली फुल ऑफ ड्रामा आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. असंच ट्रिप आमचं होत राहू. ते मला असं वाटतं नशा बनवू ब्लॉग बनवू. चला पियाला एकदम घटिया लागतो. 2 दिवसाची आमची ट्रिप होती, अजून खूप छान झाले. आमचे दर्शन पण खूप छान झाले, खूप एन्जॉय केला आम्ही. आता कधी ट्रिप काढू अशी उत्सुकता लागलेली आहे आम्हाला. तरी आमची ट्रिप आता 100% पैकी 80% झालेली आहे, 20% आहे. तरी खूप एन्जॉयमेंट केलेली आहे आम्ही. नेक्स्ट टाइम आम्हाला नक्कीच आमच्या टूरला जाऊ. तरी खूप एन्जॉय केले. आय एम हॅपी. कृष्णेश्वर आता आम्ही तिथे करून आलो. तिथून आम्ही 6 वाजता हॉटेलमध्ये थोडं खाल्लं, जेवण केलं, तिथून निघालो. आता आम्ही नाशिकच्या 50 किलोमीटर आम्ही आत्ता दूर आहोत. अजून नाशिक यायला आम्हाला 50 किलोमीटर जावं लागेल. आणि आमची ही 2 दिवसाची ट्रिप आम्हाला खूप मजा आली. आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि पुन्हा कधी येऊ अशी उत्सुकता. पुन्हा यायचं आहे की नाही, पण पुन्हा 2 दिवसाची नाही, 8 दिवसाच्या ट्रिपला जायचं आहे. कडे आम्ही परतीचा प्रवास सुरू केलाय. आता डायरेक्ट आम्ही आमच्या डिनर ब्रेकवर थांबणार आहोत. सो गाईज आता आम्ही इथं जेवायला थांबलो. तर मी तुम्हाला दाखवते मावशी आमची. चायनीज खायला दादा मावशी जेवलीस? काय मावशी बोलतोस? पुन्हा जेवलीस. मी जेवलो. मी मम्मी मामा. ट्रिप आपली इथंच संपलेली आहे. आता आपल्या घरी जायचं आहे. त्याच्या पुढं 8 दिवस ट्रिप काढायची. एवढी मजा केली आम्ही. बोल, काय बोलशील? फर्स्ट टाइम एवढी गाडी चालवली. 2 दिवस 400-500 किलोमीटर. त्याच्यापुढे माझ्याकडे कॅपॅसिटी नाही की मी 1000 किलोमीटर दिवसाला चालू शकतो अशी कॅपॅसिटी आणि कॉन्फिडन्स आला. आणि आमच्या मामाचा बर्थडे आहे. थँक्यू तुम्ही सर्वांनी मला बर्थडेचे विशेष दिल्याबद्दल. तुझे सर्वांचे आभार मानत आहे. आणि तुम्ही सर्व असे सुखी राहा आणि असे ट्रिप करत राहा. आम्हाला बोलवत जा. आम्ही तुमच्या ट्रिपला सदैव हजर राहू आणि तुमच्या ट्रिपची मजा होऊ.